नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या इथं मक्का लागवड पाहू शकता तुम्ही. इथं एकदम आपल्या कायम साध्या पद्धतीमध्ये पट्टा लागवड म्हणजे आपण कापूस काढून इथं मक्का लागवड केलेली आहे. हा समजा मित्रांनो नोव्हेंबरची मक्का लागवड आहे. इथं आपण टोकन पद्धतीने 9 इंचावर इथं दाना टाकलेला आहे. आपण लावते वेळेस 15-15-15 हे खत टाकलं होतं आणि त्याच्यानंतर आता 5-6 दिवसानंतर आपण इथे पुन्हा 15-15 किंवा 10-26-26 हे खत घेणार आहे मित्रांनो. आपण पावसाळ्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी मक्का लागवड केला होता, पण 100% इथं मक्का लागवड शेतकऱ्यांचं नुकसान झालं पावसाळी, कारण भाव पण भेटला नाही आणि मक्का डागी झाला पावसामुळे. तर मोठ्या आशेने शेतकऱ्यांना इथं मक्का लागवड केलेली आहे ह्या वर्षी रब्बी हंगामामध्ये. आणि आता भरपूर शेतकऱ्यांचे खर्च महामूर चालू आहे. तर शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो मी की मक्का लागवड करत असताना लावते वेळेस 15-15 किंवा 10-26 खत टाका तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही वॉटर सोलेबरची गरज नाही आहे. आणि ज्या टायमाला तुमचा मक्का 15 समजा 40-45-50 दिवसाचा होईल किंवा 55 दिवसाचा होईल किंवा 60 दिवसाचा होईल, त्यावेळेस पुन्हा 15-15-15 किंवा 10-26-26 त्या स्टेजमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. मग हे दोघं डोस झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला एकही कुठलंही वॉटर सोलेबर खत टाकायची गरज नाही आहे किंवा ठिबकद्वारे मटेरियल सोडायचं काम नाही आहे. ही आमच्याकडची पद्धत सांगतोय मित्रांनो. आम्ही लावते वेळेस 15-15-15 आणि 50-55 दिवसानंतर 10-26 किंवा 15-15 घेतो. याच्यावरच आमचा मक्का इथं येत असतो आणि एकरी 40 क्विंटल उत्पन्न आम्हाला 100% येत असतं मित्रांनो. यावर्षी माझी मक्याची लागवड आहे कमी जास्त 10 ते 12 एकर मक्याची लागवड केलेली आहे मी. आणि पूर्ण अशीच पद्धत लावलेली आहे, चायना पद्धत नाही आहे. 4 फुटावर आमचं ठिबक असतं कंटिन्यू, त्याच्यावरच आपण मक्का लागवड केलेली आहे. आणि 9 इंचावर आपण दाना टाकलेला आहे. टोकन यंत्राने कुठं मॅन्युअल मजुराच्या सहाय्याने सुद्धा आपण हे काम केलेलं आहे मित्रांनो पाहू शकता. एकच याच्यावर फवारणी झालेली आहे, फक्त एकच फवारणी केलेली आहे. ह्या क्षेत्रामध्ये डिलिगेट मारलं होतं आपण, आणि जे दुसरं क्षेत्र आहे तिथं आपण फायटरची फवारणी घेतलेली आहे. इथं सुरुवातीच्या काळामध्ये हा लवकर मक्का असल्यामुळे आजूबाजूला मक्का नव्हत्या, त्याच्यामुळे इथं आळीचा प्रादुर्भाव जास्त होता. आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, जर एकच पीक समजा आता तुम्ही जर पहिले लागवड जर केली तर आळीचं प्रमाण जास्त असतं. का बरं? की मक्काची लागवड बाकी होती. हे क्षेत्र जेव्हा उगून आलं त्यावेळेस बाकी क्षेत्रामध्ये मक्का लागवड केलेली नव्हती, आता ती झालेली आहे. त्याच्यामुळे येतं सुरुवातीच्या काळामध्ये आपण डिलिगेट घेतलं होतं जास्त प्रमाणात अळी असल्यामुळे.